नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेतच असाल तर मग चला, आज मी तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आलेली आहे, गिलक्याची सुक्की भाजी। तर मी इथे गॅसवर तवा ठेवलेला आहे गरम करत। तर याच्यामध्ये मी तेल घालून घेणार आहे। हे बघा, तेल टाकून घेतलं आहे। तेलामध्ये मी अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी आणि आपलं गिलकं लाल तिखट जळू नये म्हणून थोड्याशा गिलक्याच्या फोडी टाकून घेणार आहे। आणि आता मी याच्यावर लाल तिखट टाकणार आहे। आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं लाल तिखट मी टाकून घेणार आहे। आणि मग मी आता गिलकं अजून फोडीवरून टाकून घेणार आहे। मस्त असं आता थोडंसं परतून घेणार आहे। हे बघा, तर याच्यामध्ये मी थोडासा हिंग, थोडीशी हळद आणि पुन्हा उरलेल्या काप मी ह्याच्यात टाकून घेणार आहे। गिलक्याचे काप छोटे छोटे कापून घेतले आहेत मी। मस्त असं लाल तिखट आता मिक्स झालेलं आहे, परतून घेतलं आहे मी थोडंसं गिलकं। आता याच्यावर आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। मस्त असं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि हे आपल्याला वाफेवर शिजवायचं आहे, याच्यात पाणी टाकायचं नाही। आता याच्यावरून मी झाकण ठेवून देणार आहे, मस्त वाफू देणार आहे। चला मग आता हे वाफू देऊ। तर आता आपण याचं झाकण काढून बघू। हे बघा, मस्त असं पाणी सोडलेलं आहे गिलक्याने। पाणी मी अजिबातच घातलेलं नाही त्याच्यामध्ये, आपोआप मिठामुळे ना आपोआप पाणी सुटतं। हे बघा, आता आपण पुन्हा झाकण ठेवू आणि मस्त वाफेवर शिजू देऊ। डांगर मस्त शिजले। आता आपण थोडा शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ, छान चव लागते मस्त असं। आपण टिफिनवर पण लहान मुलांना पण देऊ शकतो स्कूलला। एकदा नक्की ट्राय करून बघा। प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। मस्त अशी आपली गिलक्याची सुक्की भाजी ही रेडी आहे, तुम्ही बघू शकता। मस्तपैकी नक्की ट्राय करा आणि कशी बनवली कमेंटमध्ये नक्की सांगा।